Hello, my dear students. We have already completed this lesson electric currents and its effects. विद्युत और इसके प्रभाव. ठीक है ना. या लेसन विषयी आपण पहिलेच चांगलं शिकून चुकलो आहे. ठीक आहे ना. I hope all of you have learned this lesson carefully from these videos which is sent by me on the WhatsApp. Okay. Try to listen it carefully and learn all the. Now first important precautions. You can say precautions म्हणजे काळजी घेणे. That I want to give you is perform all the given activities under the supervision of your elders in your house. ठीक आहे. Do not try to do this activity lonely. एकट्याने ही ऍक्टिव्हिटी करायची नाही. ठीक आहे ना. नाही केली तर चालेल. ओके. पण एकट्याने करायची नाही. आपल्या पेरेंटच्या समोर किंवा मोठ्या भाऊ बहिणींसमोर तुम्हाला ही ऍक्टिव्हिटीज करायची आहे. विशेष काळजी घ्यावी. ओके. नाव सगळ्यात पहिले तुम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे. फर्स्ट यू हॅव टू डू द प्रोजेक्ट. मेक एन इलेक्ट्रोमॅग्नेट युजिंग ड्राय सेल्स, आयरन नेल अँड इन्सुलेटेड वायर. तर इलेक्ट्रोमॅग्नेट कसे बनवतात ते आपण शिकवलं आहे. बरोबर आहे ना. कसे बनवतात. एक खिळा घ्यायचा आहे, त्याच्या अवतीभोवती इन्सुलेटेड वायर गुंडायचा आहे. वायर गुंडल्यावर त्याला सेल आणि स्विचला जोडायचा आहे. बरोबर आहे ना. मग स्विच आपण ऑन केली तर तो खिळा कसा होऊन जातो. मॅग्नेट बनून जातो. बरोबर आहे ना. म्हणजे स्विच ऑन केली की त्या खिळ्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होतं आणि इलेक्ट्रिसिटी पास झाली की तो खिळा काय बनतो. इलेक्ट्रोमॅग्नेट बनतो आणि बारीक बारीक लोखंडाला आपल्याकडे आकर्षून घेतो. तर आपण त्याला काय म्हणतो. इलेक्ट्रोमॅग्नेट. That you have to make at your home using a dry cells. Do not use the socket of your board. लक्ष द्या. तुम्हाला ड्राय सेल म्हणजे जे छोटे छोटे सेल्स असतात त्याच्या मदतीने करायची आहे ही ऍक्टिव्हिटी प्रोजेक्ट. नाहीतर करायचं नाही. आयरन नेल्स म्हणजे लोखंडाच्या टाचण्या असतात. इन्सुलेटेड वायर म्हणजे आपला साधा वायर वायर आहे ज्याला इन्सुलेटेड म्हणजे प्लास्टिकचे कव्हर आहे. त्याला काय म्हणतो आपण. इन्सुलेटेड वायर. All of you have already learned the symbols of insulated wire, dry cell, etc. Refer page number 168 of your textbook. ठीक आहे ना. तुमच्या पुस्तकात ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. तर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेट व्यवस्थित प्रकारे बनवायचं आहे. इझी आहे. ठीक आहे ना. फक्त यूज आहे ते कशाचा करायचा आहे. ड्राय सेलचा करायचा आहे. आपल्या इलेक्ट्रिसिटीचा करायचा नाही. When you make project, try to observe what happens when number of turns of insulated wire are increased or decreased. आता तुम्ही एक मोठा लोखंडाचा खिळा घेतलाय तर तुम्हाला ऑब्झर्व काय करायचं आहे. स्विच पण लागली आहे, सेट पण लागलाय. ठीक आहे ना. आता वायर आहे तो तुम्ही जर जास्त खिळ्याला गुंडला तर आपला इलेक्ट्रोमॅग्नेटची पॉवर वाढते की कमी होते ते बघायचं आहे. जितके तुम्ही इन्सुलेटेड वायरचे राऊंड वाढवाल तर इलेक्ट्रोमॅग्नेटची कॅपॅसिटी वाढते की कमी होते ते तुम्हाला बघायचं आहे. आणि ते वाउंड म्हणजे गुंडेला वायर कमी केला तर त्याची कॅपॅसिटी कमी होते की जास्त होते ते बघायचं आहे. ठीक आहे ना. व्यवस्थित करून लिहायचं आहे. प्रोजेक्ट म्हणजे काय होते. जे तुम्ही स्वतः करून चेक करून तुम्ही लिहिता त्याला आपण काय म्हणतो प्रोजेक्ट. व्हॉट हॅपन्स व्हेन नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज और डिक्रीज. आता पहिले आपण वायर गुंडेला कमी जास्त केला. ठीक आहे ना. खिळ्याला गुंडेला वायर आहे तो कमी जास्त केला आहे. आता तुम्हाला काय करायचं. सेल वाढवायचे आहेत. पहिले तुम्ही एका सेलनी करून बघा त्याची पॉवर किती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटची बघा. मग 2 सेल लावून बघा. मग त्याची पॉवर इलेक्ट्रोमॅग्नेटची कमी होते की जास्त होते सांगा पटकन. तुम्हाला असं समजतं ते. आता 3 सेल लावून द्या. ठीक आहे ना. बॅटरी लावून द्या 3 सेलची. आता तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटची पॉवर कमी झाली की जास्त झाली. ठीक आहे ना. हे तुम्ही ऍक्टिव्हिटी प्रोजेक्ट न करता सांगू शकता. पण तुम्हाला हे सगळं प्रोजेक्ट करून लिहायचे आहे माहिती. ठीक आहे ना. फाइंड युजेस ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट्स इन युअर सराउंडिंग. तुमच्या आजूबाजूला इलेक्ट्रोमॅग्नेट आहे ते कुठे कुठे यूज होते हे तुम्हाला लिहायचं आहे. आयडेंटिफाय ISI मार्क. आयडेंटिफाय इज द इलेक्ट्रोमॅग्नेट परमनंट और टेम्पररी. इलेक्ट्रोमॅग्नेट आहे ते परमनंट आहे की टेम्पररी आहे सांगा. आपण शिकवताना सांगितलं होतं इलेक्ट्रोमॅग्नेट कसं आहे. टेम्पररी आहे. का बरं टेम्पररी आहे. बिकॉज up to the electricity passes to the wire, it is only electromagnet. If we switch off, it is not electromagnet. जोपर्यंत त्या कॉइल ऑफ वायर मधून इलेक्ट्रिसिटी पास होते तोपर्यंत ते काय इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. आता आपण इलेक्ट्रिसिटी स्विच ऑफ करून टाकली तर ती इलेक्ट्रोमॅग्नेट राहणार का. नाही राहणार. तुम्ही प्रोजेक्ट केला की तुम्हाला सगळं समजेल. ठीक आहे ना. इलेक्ट्रोमॅग्नेट कसं आहे. टेम्पररी मॅग्नेट. कधी MCQ मध्ये येतं. ठीक आहे ना. इलेक्ट्रोमॅग्नेट काय आहे. टेम्पररी मॅग्नेट आहे. का बरं टेम्पररी आहे.
जोपर्यंत त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होते तोपर्यंत ते इलेक्ट्रोमॅग्नेट आहे, तोपर्यंतच ते मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवते. नंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवत नाही. म्हणजे ते इलेक्ट्रोमॅग्नेट कसं आहे, टेम्पररी मॅग्नेट आहे. समजलं का ना पॉइंट? परमनंट मॅग्नेट आहे, ते नेहमीच दाखवते, इलेक्ट्रिसिटी नाही तरी पण दाखवते. लक्षात आहे सगळ्यांना? ओके. Now, see the activity 1.1. Make an electric circuit as shown in figure 14.7 in your textbook on page number 163 by using components such as cell, switch, conducting wire, bulb. You can use LEDs instead of bulb. तर तुम्हाला स्वतःला घरी इलेक्ट्रिक सर्किट तयार करायची आहे. हे सगळे वस्तू उपयोगात आणून, ठीक आहे ना? हे सगळं सगळ्यांकडे असतं बघा. सेल पण असते, स्विच आहे ती आपली सेफ्टी पिन जी बनवून टाकायची पुस्तकात आहे तशी, कंडक्टिंग वायर पण असतं आणि बल्ब पण असतो, झिरो बल्ब किंवा LED. ओके. तर इतकं सामान घेऊन तुम्हाला घरी इलेक्ट्रिक सर्किट बनवायची आहे. नंतर make a circuit diagram in your notebook using symbols of electric component by keeping switch in off position. तर लक्ष द्या, स्विच इन ऑफ पोझिशन करून तुम्हाला इलेक्ट्रिक सर्किट बनवायची आहे युजिंग सिम्बॉल्स. ठीक आहे ना? स्विच इन ऑफ पोझिशन असेल तर काळजी काय घ्यायची आहे, बल्ब आहे तो ग्लो झालेला दिसायला नको आणि वायर आहे तो वेगळा पाहिजे. सगळ्यांना माहिती आहे ऑफ पोझिशनची आहे, म्हणून त्याला काय म्हणतो, ओपन सर्किट. कारण की सर्किट पूर्ण बंद नाही, ओपन सर्किट मधून करंट पास होत नाही. बरोबर आहे ना? ओपन सर्किट मधून करंट पास होत नाही. व्हॉट इज इलेक्ट्रिक करंट? इट इज द फ्लो ऑफ चार्जेस. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय आहे, फ्लो ऑफ चार्जेस. तर जर मधातून वायर तुटला आहे, स्विच ऑफ आहे, तर फ्लो ऑफ चार्जेस कसं होईल? ते इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट नाही, ते इलेक्ट्रिक करंट पास होणार नाही. बरोबर आहे ना? म्हणून आपण त्याला काय म्हणणार, ओपन सर्किट आहे. ओके. स्विच इन ऑफ पोझिशन आहे, सर्किट कशी आहे, ओपन आहे. Now another circuit diagram by keeping switch in on position. आता तुम्ही स्विच ऑन केली म्हणजे काय झालं, वायर जुळला गेला, म्हणजे सर्किट आहे ते पुन्हा क्लोज झाले. मीन्स चार्ज केम फ्लो, याच्यामधून चार्ज पास झाले. ठीक आहे ना? इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय होतं, फ्लो ऑफ चार्जेस. जे फ्लो ऑफ चार्जेस आहे ते पूर्ण सर्किट मध्ये झाले, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, क्लोज सर्किट म्हटलं. ऑन स्विच इन ऑन पोझिशन, इट इज ए क्लोज सर्किट. बल्ब कॅन बी ग्लो हिअर. ऑब्झर्व व्हेन बल्ब ग्लो. सांगा पटकन, बल्ब केव्हा चालू होतं सगळ्यांना माहिती आहे, when switch is in on position and circuit is closed. The bulb, if bulb is not glow, find reasons and write in your notebook. आता तुम्हाला हे केअरफुली करा. आता बल्ब तुमचा लागला नाही तर तुम्ही त्याचे कारण लिहा. कारण काय लिहू शकता सांगा पटकन, आठवण करा एक एक. एक तर बल्ब फ्यूज झाला असेल, दुसरं कनेक्शन बरोबर नसेल तुमचं, सेल आहे ते खराब डेड झाले असतील. अशा प्रकारचे तुम्ही डोकं वापरून तुम्हाला reasons लिहायचे आहेत. ओके. Now next, activity 1.2. Make a simple circuit using few dry cells, LEDs or torch bulb and wires. आता सिंपल सर्किट बनवायची आहे, ठीक आहे. few dry cells, not one. Torch bulb and wire. Observe the effect of glow bulb on increasing the number of cells in the circuit. Cells in the circuit. Okay. आता तुम्हाला बल्ब लागतो, जास्त सेल लावले की बल्ब जास्त म्हणजे ग्लो होतो की कमी ग्लो होतो. तर मतलब एक सेलनी बल्ब किती ग्लो होतो, 2 सेल लावल्या बल्ब किती ग्लो होतो, 3 सेल लावला की बल्ब आहे त्याची ग्लोनेस वाढते की कमी होते, हे तुम्हाला चेक करायचं आणि लिहायचं आहे. परफॉर्म सेम ऍक्टिव्हिटी बाय युजिंग फ्यूज टॉर्च बल्ब अँड नोट युअर ऑब्झर्वेशन्स इन युअर बुक. आता तुम्ही फ्यूज झालेला बल्ब लावा, मग तुम्ही सेल कमी करा, जास्त करा, मग तुम्हाला काय दिसते हे पण लिहायचे. बघा हे तुम्हाला सगळं असंच माहिती आहे, ठीक आहे ना? पण ऍक्टिव्हिटी म्हटलं की तुम्ही करून लिहा. ते एक वेळा चांगला बल्ब यूज करा, सेलची संख्या वाढवा आणि मग लिहा, आणि एक वेळा फ्यूज झालेला बल्ब यूज करा आणि लिहा. ठीक आहे. ऑल युअर ऑब्झर्वेशन डिस्कस विथ एल्डर्स इन युअर हाऊस, फ्रेंड्स अँड टीचर्स. Now activity 1.3. In activity 1.2, bulb is glow in your electric circuit. Now keep switch in on position for few seconds. लक्ष द्या. Keep switch in on position for few seconds or a minute. Touch the bulb connected to the circuit. सांगा काय दिसेल तुम्हाला. आपला बल्ब आहे ते थोडा वेळ चालू ठेवल्यावर हात आला तर काय होतं सांगा पटकन, ते गरम होतो. ठीक आहे ना? Which effect of electric current would identified? तो बल्ब आहे तो गरम झाला. मग ती इफेक्ट कोणती आहे ती सांगा पटकन. व्हॉट इज द नेम ऑफ इफेक्ट? इट इज द हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ही इफेक्ट कोणती आहे? हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट.
Write in your notebook. Observe various electrical equipment at your house whose performances are based on heating effect of electric current. आता तुम्ही तुमच्या घरच्या सगळ्या वस्तू बघा. इलेक्ट्रिसिटी लावल्यावर ते गरम होतात. लक्षात आलं? जसं तुमच्याकडे पाण्याचा हीटर असेल, आयरन असेल, ठीक आहे ना, अशा प्रकारच्या जे जे वस्तू गरम होतात त्या त्या सगळ्या वस्तू आहेत त्याची लिस्ट करून टाका. करेक्ट इन्फॉर्मेशन फॉर दिस इफेक्ट बाय डिस्कसिंग विथ एल्डर्स, पेरेंट्स अँड फ्रेंड्स. ओके. Now activity 1.4. Make a poster showing the need of fuse in an electric circuit. फ्यूज विषयी आपण शिकलो आहे, ठीक आहे ना. तर तुम्हाला पोस्टर्स करायचे आहे, ठीक आहे. पोस्टर तयार करा ज्याच्याने सगळ्यांना दाखवा आणि इम्पॉर्टन्स फ्यूजचं काय आहे ते सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करा. ओके. तुमच्या मित्रांमध्ये डिस्कशन करा, मोठ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये, म्हणजे तुम्हालाही त्याची खूप माहिती मिळेल आणि तुम्ही सगळ्यांना फ्यूज विषयी अवेअरनेस देऊ शकता. फ्यूजचे इम्पॉर्टन्स काय आहे आणि ते का बरं लावायला पाहिजे वगैरे वगैरे. ओके. Now activity 1.5. To study magnetic effect of electric current, you need magnetic compass. I know it will not be at your home. You can use a magnet from the speakers, headphones, or you can use the magnetized pin fitted in thermocol about which you have learned in class 6. लक्षात आलं? जर मॅग्नेट मिळालं नाही तर ऍक्टिव्हिटी करू नका, ठीक आहे ना. खूप जबरदस्तीने इकडून तिकडून काही तोडफोड करायचं नाही. नाहीतर मला मॅडमने सांगितलं ऍक्टिव्हिटी करायचे, स्पीकर तोडाल, हेडफोन तोडाल असे काम घरी करायचे नाही. तुमच्याकडे जे साधं मॅग्नेट असेल, मला माहिती आहे तुमच्याकडे मॅग्नेट असतात, जेव्हा मी शिकवते तेव्हाच तुम्ही शाळेत घेऊन येता, मॅडम माझ्याकडे मॅग्नेट आहे, बरोबर आहे ना. तर तसे एखादी मॅग्नेट बघायचं, मग एखादी टाचणी किंवा सुई असते की नाही, त्याला घासून मॅग्नेट कसे तयार करतात ते तुम्ही 7वीत 6वीत केले होते तुम्ही लोकांनी, ठीक आहे ना. तर बरोबर तुम्ही घासा त्या मॅग्नेटला आणि त्याला थर्मोकोलमध्ये टाकून मग्ग्यामध्ये पाणीमध्ये ठेवा. इट इज ऑल्सो मॅग्नेट. त्याच्या मदतीने तुम्ही ऍक्टिव्हिटी करा, ठीक आहे ना. पण घरून काही सामान आहे त्याला तोडफोड करून ऍक्टिव्हिटी करायची नाही. थँक्यू बेटा, ठीक आहे ना. जितक्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला होईल तेवढ्या करा, ठीक आहे ना. खूप जास्त त्रास घ्यायचा नाही.